फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला ब्लाउज डिझाईन बऱ्याचदा कशी बनवावी हे सुचत नाही आणि छान ब्लाउज मस्त दिसावा अशी आपली खूप इच्छा असते. सो त्यासाठी आज मी तुमच्यासोबत खूप छान सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून छान अशी परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित अशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल. सो तुम्ही अशी ब्लाउज डिझाईन नक्कीच बनवून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण बाय चान्स जर तुम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त ब्लाउज डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. खरं तर याचा बॅक पार्ट म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीही आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग, कटिंग, स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा, मग खरं तर हा जो काही ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर वरच्या साईडला आपण टाकलेला आहे गळा रुंदी आणि शोल्डर. हा रेग्युलर ब्लाउज आहे त्यामुळे याची जी काही गळा रुंदी आणि शोल्डर आहे तर ते आपण इथे टाकलेलं आहे 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर. ठीक आहे. त्यानंतर आता आपण इथे याचा जो काही मुंडा आहे तर तो घेतलेला आहे 5.25 इंच. त्यानंतर 1.5 मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून टाकत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन, तर 8 अधिक 1.5 असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत. सो त्यासाठी बघा, मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला खरं तर इथे एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. तर बघा, मग याचा जो काही गळा आहे तर तो आहे 9.5, अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपण 10 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आडवं 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा मार्किंग केलेली आहे. वरच्या साईडला तर आपण ऑलरेडी मार्किंग इथे केलेलीच आहे. त्यानंतर आता हे पॉइंट पट्टीच्या साह्याने जॉईन करून इथे आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यावाच लागतो आणि मग त्यानंतर जो काही आपला मेन गळा असेल तर त्याची मार्किंग आपण करत असतो. सो बघा, मग फायनली इथे हा बॉक्स तयार झालेला आहे आणि यानंतर मग आता आपला जो काही मेन गळा आहे त्याची आपण मार्किंग करून घेऊयात. सो बघा, मग हा जो काही शेप आहे यासाठी आपल्याला 2-3 मार्किंग करावे लागणार आहे. सो मुंड्याच्या साईडने सुद्धा आपल्याला थोडासा अंदाज घ्यायचा आहे की कशा पद्धतीने तो शेप तिथे मॅच होतोय, कारण की प्रत्येक शेप हा आपण लेस पुढे कशी लावणार आहोत, डिझाईन कशी बनवणार आहोत, सो तो कुठे सेट होतो यावर डिपेंड असतं. सो त्यामुळे तिकडून बघा मी 3 ते 3.5 ला मार्किंग केली. त्यानंतर या पद्धतीने एक कर्व ड्रॉ करून घेतला. इथून सुद्धा आपल्याला एक कर्व ड्रॉ करायचा आहे आणि आता जी काही डार्क करते तर ती आहे आपली फायनल गळ्याची मार्किंग. ठीक आहे. सो ही जी काही मार्किंग आहे आता एक्झॅक्टली यावरच आपण कटिंग करून घेऊयात, कारण हा गळा आपण कॅनव्हास पेपर यूज न करता बनवणार आहोत. जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून हे स्टिच करायचं असेल तर मग हीच मार्किंग तुम्ही कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची. ठीक आहे. सो फायनली गळ्याची आपली इथे मार्किंगही झालेली आहे आणि कटिंग सुद्धा झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो सरळ ठेवायचा. त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे. सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल आपल्याला खरं तर इथे 3 पिना लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपल्याला हे स्टिचिंग करणं सोपं जावं. स्टिचिंग करताना हलायला नको, गळा रुंदी सुद्धा स्प्रेड व्हायला नको, त्यासाठी ही स्टेप्स खूप इम्पॉर्टंट. त्यानंतर या पद्धतीने गळ्याच्या कडेकडेने साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. हा पॉइंट सुद्धा खूप महत्वाचा आहे. आपलं मार्जिन अजिबात कमी जास्त व्हायला नको, कारण आता आपण जी टीप मारत आहोत त्यावरच आपलं संपूर्ण
गळ्याचं फिनिशिंग, लुक वगैरे सगळं डिपेंड आहे. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित सावकाश मी इथे ही टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आता लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज देखील पडत नाही. सो बघा, जे काही एक्स्ट्राचं होतं मेन फॅब्रिक तर ते मी कट केलं कमरेच्या साईडचं. त्याचबरोबर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाउज पीसचा कपडा तर तो कट करायचा आहे. म्हणजे जेवढं अस्तर आहे ना तेवढंच आपल्याला इथे ठेवायचं आहे. सो त्यामुळे मग मी अगदी व्यवस्थित इथे कट करून घेतला. त्यानंतर आता ह्या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग फायनली अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक खरं तर मी इथे हे छोटे छोटे गळ्याला कट्सही मारून घेतलेले आहे. यानंतर आता आपल्याला हा बॅक पार्ट सरळ करायचा. सो बघा मग ह्या पद्धतीने मी सरळ केलं. सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडनी कमरेच्या साईडनी अगदी व्यवस्थित अलगदपणे आपल्याला सगळं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आणि यानंतर मग सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडनी द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे सुद्धा दाबटीप देताना आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. कारण आता आपण जी दाबटीप देणार आहोत त्यावरच आपलं संपूर्ण गळ्याचं लुक, फिनिशिंग, फिटिंग हे सगळं डिपेंड आहे. त्यामुळे अगदी सावकाश काळजीपूर्वक महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करतच आपल्याला इथे गळ्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. सो मी सुद्धा अगदी व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक इथे दाबटीप दिलेली आहे. आणि बघा मग फायनली बघितल्यावरच लक्षात येते की फिनिशिंग शेप किती व्यवस्थित आलेला आहे. यानंतर लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला खरं तर इथे दाबटीप द्यायची आहे. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा मग मी अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक इथे दाबटीप दिलेली आहे. फायनली इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी झालंय. इथे कुठेही आपल्याला गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा नाहीये. आता यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे. कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टीची सुद्धा खरं तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपण इथे हे अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घेतलं. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कटिंग करून परफेक्ट असा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. सो म्हणूनच खरं तर आपल्याला इथे अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वकच हा पार्ट रेडी करून घ्यायचा असतो. म्हणजे पुढची डिझाईन बनवणं आपल्याला इझी जावं खरं तर यासाठी. सो बघा मग फायनली आपला हा बॅक पार्ट अगदी परफेक्ट असा रेडी झालेला आहे. आणि आता आपण पुढची डिझाईन बनवायला सुरुवात करूयात. तर बघा मग सगळ्यात आधी खरं तर आपल्याला कडेने एक मार्किंग करायची आहे. दोन्ही साईडनी सेमच पद्धतीने करायची आहे. आणि त्याआधी खरं तर आपल्याला ना इथे एक पट्टी तयार करून घ्यायची आहे. सो डबल फोल्ड कपडा केलेला आहे. किती रुंदीची पाहिजे आहे तर ते टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. सो इथे मी 1 इंच एवढा डिस्टन्स टीप मारून घेते, कारण की मला इथे 1 इंच रुंदीची पट्टी हवी आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते मी इथे कट करून घेते, जेणेकरून अगदी व्यवस्थित प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित एकसारखी परफेक्ट अशी आपली ही जी काही पट्टी आहे तर ती तयार व्हावी यासाठी. सो फायनली हे कट करून घेतलेलं आहे. आणि आता ही जी काही पट्टी आहे तर याला आपल्याला इथे छोटे छोटे प्लेट्स टाकत टीप मारायची आहे. म्हणजेच फायनली इथे आपल्याला एक फ्रिल तयार करायचा आहे. आणि मी पुन्हा सांगते, जर का तुम्हाला थोडंसं ब्रॉड फ्रिल इथे तयार करायचं असेल म्हणजे फ्रिलची रुंदी तर ते तुम्ही करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे हे फ्रिल तयार करताना 2 प्लेट्स मधलं जे काही अंतर आहे तर ते सेम येईल याची आपल्याला काळजी घ्यायची. एक प्लेट्स खूप मोठी, 1-2 खूप जवळ, 1-2 खूप लांब असं होऊ देऊ नका. कारण आता आपण जशा प्लेट्स टाकणार आहोत त्यावरच आपल्या डिझाईनचं संपूर्ण फिनिशिंग डिपेंड आहे. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स मी इथे टाकून घेतलं. तयार झालेलं फ्रिल आता आपल्याला इथे अटॅच करायचं आहे.
जर ते कमी पडलं असतं तर मग मी अजून इथे बनवणार होती, पण जेवढं आपण तयार केलेलं फ्रिल आहे तर ते आपल्याला इथे सफिशियंट आहे. सो त्यामुळे मग मी फक्त मधला जो काही गोलाकार शेप आहे तिथे हे स्टिच करून घेते. तर बघा मग आता हे जोडताना अगदी व्यवस्थित गळ्याच्या कडेकडेने जोडायचं आहे, पुढे मागे ते होऊ देऊ नका. आणि बघा परफेक्ट असं आपण एकसारखं इथे हे जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर काय करायचं आता, इथे आपल्याला एक लेस लावायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस घेऊ शकतात, बट मी इथे गोल्डन घेतली. गोल्डन अशी ही इझिली कशावरही मॅच होती. त्याचबरोबर ही जी काही गोल्डन लेस आहे तर ही छान अशी डिझायनर ब्रॉड आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. मी सुद्धा मस्त अशी डिझायनर ब्रॉडवाली लेस इथे घेतलेली आहे आणि अगदी व्यवस्थित इथे फ्रिलवर ती लावून घेतली. आता ही जी काही लेस आहे ना, तर याच्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला इथे टीप मारायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि त्याही पेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. तर बघा मग आपण अगदी व्यवस्थित इथे प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित मध्यभागी ही लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथून कडेने आपल्याला 3-3 इंचाची मार्किंग करायची आणि हा कर्व इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि आता ह्या ड्रॉ केलेल्या कर्वला आपल्याला एक लेस लावायची आहे. खरं तर तीच लेस तुम्ही इथे पुन्हा यूज केली असती तरी सुद्धा चाललं असतं, पण मी इथे थोडी वेगळी डिझायनर आणि थोडीशी बारीक लेस घेतलेली आहे. गळ्याच्या कडेकडेने ती लावायला सुरुवात करायची आहे. ऍक्च्युली तुमच्या लक्षात येईल की दोन्हीही लेस गोल्डनच आहेत, फक्त एवढंच आहे की एक ब्रॉड आहे आणि एक बारीक आहे. आणि ती बघा इथे या पद्धतीने मुंड्यापर्यंत आपण स्टिच केली. आता ह्या लेसला सुद्धा दुसऱ्या साईडने टीप द्यायची. याचाच अर्थ काय की तुमची लेस जाड बारीक कशीही असली तरी सुद्धा लेसला दोन्ही साईडने टीप देण्याची सवय लावून घ्यायची. हा पॉइंट खरं तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता एक साईडने लेस लावून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे लेस लावून घेऊयात. आणि इथे सुद्धा लेस लावताना अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक लावायची. त्याचबरोबर मधली जी काही लेस आहे तर त्याचा कॉर्नर आपल्या ह्या लेसमध्ये व्यवस्थित पॅक होईल याची काळजी घ्यायची. म्हणजे लेस तिथून निघण्याचे किंवा लेसचे धागे वगैरे निघण्याचे किंवा लेस खराब होण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि इकडे लावलेल्या लेसला सुद्धा आपण दुसऱ्या साईडने टीप देऊन घेणार आहोत. ठीक आहे. सो फायनली अगदी परफेक्ट असं दोन्ही साईडने आपण इथे लेस लावून घेतली. मध्यभागी सुद्धा खूप सुंदर डिझायनर लेस यूज केलेली आहे. खरं तर त्या डिझायनर लेसमुळे सुद्धा आपली ही डिझाईन अजूनच उठून दिसते. त्यानंतर बॅक साईडला टक्स टाकायचे. सो सेंटर पासून 4.5 आणि उभं 4 इंचच्या टक्स पॉईंटची मार्किंग करायची. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी मार्किंग केलेली आहे. आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स टाकायचा आहे. आता टक्सला नेहमी डबल टिप द्यायची. त्याचबरोबर सुरुवातीला सुद्धा लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि फायनली एक साईडने टक्स टाकून झाला. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेऊयात. पुन्हा सांगते, टक्स व्यवस्थित परफेक्ट एकसारखे टाकणं खरं तर खूप गरजेचं असतं. कारण जर टक्स व्यवस्थित टाकले नाही तर ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. बऱ्याचदा कमरेच्या साईडला तो वर उचलला जातो. सो त्याचे हे सुद्धा कारणे असू शकतात. त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक टक्स टाकायचे. आता त्यानंतर इथे कमरेच्या साईडला सुद्धा मी एक लेस लावते. खरं तर मी इथे किंचितसा डिस्टन्स ठेवून लावलेला आहे, म्हणजे अजून थोडं छान असं वेगळं लुक यावं खरं तर यासाठी. आणि इथे कमरेच्या साईडला सुद्धा ना दोन्ही बॉर्डरला जी काही आपण लेस यूज केलेली आहे बारीकवाली, तर तीच इथे यूज केलेली आहे. आणि आता या लेसला सुद्धा आपल्याला दोन्ही साईडने टीप देऊन घ्यायची आहे. सो मग मी इथे दोन्ही साईडने टीप देऊन घेते. ठीक आहे. तर बघा मग फायनली आता आपली इथे जिथे जिथे लेस लावायची होती तिथे तिथे लेस लावून झालेली आहे. आता यानंतर आपल्याला इथे गळ्याला लावायचं आहे नॉट. तर मी इथे रेडीमेड गोल्डन कलरचं नॉट घेतलेलं आहे. एका ब्लाऊजसाठी खरं तर 1 मीटर नॉट सफिशियंट असतं. सो मग मी तेवढं मोजून इथे कट करून घेतलं. आता ह्या जे काही नॉट आहे ना, याला सिंपल असं फॅब्रिकचे लटकन आपल्याला बनवायचं आहे. तर गळ्याच्या मधलं जे काही फॅब्रिक होतं ना, तर तेच इथे मी घेतलेलं आहे. जर इथे तुम्हाला रेडीमेड कुठलंही लटकन यूज करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. आता बघा मी इथे 2 चौकोन तयार करून घेतले. आता ते चौकोन आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि कडेकडेने टीप मारायची, म्हणजे दोन्ही पण लेअर व्यवस्थित आपले इथे अटॅच होतील. सेम त्याच पद्धतीने इथे दुसऱ्या साईडने पण आपण सोबतच टीप मारूयात. म्हणजे काय होईल, अर्थातच दोन्ही पण आपले
जे काही लटकन डिझाईन आहे ते सोबतच इथे तयार होतील. खरं तर ना आज जे काही लटकन डिझाईन बनवते ना ते खूप सोपं आहे, पटकन तयार होतं आणि दिसायलाही खूप मस्त आहे. पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला वेगळं थोडंसं लटकन बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकता. याआधी लटकन डिझाईनचे बरेचसे व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत. आता बघा याच्या खालच्या साईडला आपल्याला इथे एक लेस लावायची आहे आणि या लेसला सुद्धा मी दुसऱ्या साईडने टीप देऊन घेतली. खरं तर इथे लेस नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे, कारण की ती लेस खूप उठून दिसणार आहे असं नाहीये, पण त्याला ना थोडंसं असं गोल्डन कलरचं लुक येईल आणि त्यामुळे आपली डिझाईन अजून छान दिसेल, म्हणून मग मी इथे लेस लावलेली आहे. बिना लेसचं सुद्धा हे लटकन तुम्ही नक्कीच तयार करू शकतात. आता इथे लेस लावून झाल्यानंतर बघा हे जे काही 2 कॉर्नर आहेत तर ते सेंटरला ह्या पद्धतीने फोल्ड करायचे. त्यामध्ये आपल्याला ही नॉट टाकायची आहे. पुन्हा असं फोल्ड करून सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि कंटिन्यू टिप मारायची, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको यासाठी. ठीक आहे, एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि हे सरळ करायचं. तर बघा किती छान परफेक्ट असं आपलं खरं तर इथे हे लटकन तयार झालं. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं लटकन सुद्धा आपण इथे तयार करून घेऊयात. आणि बघा फायनली किती परफेक्ट असं आपण इथे टिप मारून एक्स्ट्राचं कट करून घेतलं आणि फायनली दोन्ही पण छान असे लटकन डिझाईन आपले तयार झाले. आता हे सेंटर पासून बरोबर कट करायचं आणि शोल्डर पासून साधारणतः 2.5 ते 3 इंचावर हे नॉट आपल्याला इथे अटॅच करायचे आहे. सो डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको. आणि एक साईडचे लावले की तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करायचे आणि डबल टिप देऊन अगदी परफेक्ट असे लॉक करून घ्यायचे. ठीक आहे, सो बघा मग फायनली दोन्ही साईडचे नॉट आपले इथे लावून झालेले आहे. आता आपण हे इथे बांधून घेऊयात. ठीक आहे, आणि बघा मग फायनली परफेक्ट असं आपण व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लावलेले आहे, म्हणजे फिटिंग आणि फिनिशिंगला तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि आपली इथे ही डिझाईन सुद्धा तयार झालेली आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर झटपट कमीत कमी टाईममध्ये तयार होणारी ही डिझाईन आज आपण इथे बनवलेली आहे. खरं तर संपूर्ण डिझाईन कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं, म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज स्टिच करता यावी यासाठी. त्याचबरोबर बऱ्याचदा कस्टमरला कधी कधी सिंपल पण दिसायला छान अशी डिझाईन हवी असते, म्हणजे डिसेंट लुकमध्ये. सो अशा वेळेस ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वेळेस कस्टमरला खूपच छान अशी किंवा खूप असं ब्रॉडवाली डिझाईनच हवी असते असं नसतं. कधी कधी सिंपल डिसेंट डिझाईन सुद्धा छान दिसते आणि त्या डिझाईनमुळे नक्कीच ब्लाऊज सुद्धा खूप उठून दिसतो. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि ह्या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे, सो मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सो बघा मग फायनली किती छान अशी डिझाईन तयार झालेली आहे. खरं तर मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.